नमस्कार. आज आपण जाणून घेऊ नरक चतुर्दशीचे पूजन इत्यादींची माहिती. अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. भगवंताने नरकासुरावर बाण सोडला. तो वर्मी लागला, पण प्राण सोडता सोडता त्याने श्रीकृष्णाचाच धावा सुरू केला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला वर मागण्यास सांगितला. यापूर्वीच्या मदोन्मत्त वर्तणुकीचा नरकासुराला पश्चाताप झाला होता. तेव्हा नरकासुराने स्वतः करता काही न मागता लोककल्याणासाठी वर मागितला. तो असा की आजच्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी जो अभ्यंग स्नान करील त्याला नरकात जावे लागू नये. श्रीकृष्णाने तथास्तु म्हटले व नरकासुराने आपला प्राण त्याग केला. त्यामुळे नरक चतुर्दशीचे पहाटेच्या अभ्यंग स्नानास विशेष महत्व आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल उटणे लावून अभ्यंग स्नान करण्याचे फार महत्व आहे. याला पुरुषांची न्हाणी असेही म्हणतात. अंघोळीनंतर नवीन कपडे परिधान करतात, अत्तर लावतात, देवाला व सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करतात. मग फराळाचा नैवेद्य दाखवून सर्वजण फराळ करतात.